स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये। आज भाजी चपाती न करता पटकनच होणार म्हणजे डाळ भात करणार आहे आपण। आज मस्त अशी पिवळी डाळ करणार आहे। त्यासाठी 1 वाटी इतकी तुरीची डाळ घेतलेली आहे। ती स्वच्छ निवडून घेतली मी। ज्यांच्या घरात लहान मुलं असतात त्यांच्या घरात नेहमी डाळ भात होत असतो। कधी कधी अशा पद्धतीची डाळ करून पहा, खूप छान लागते। टोमॅटो टाकायचा डाळ शिजताना कधी पण। अर्धा वाटी इतकी तुरीची डाळ आहे, अर्धा वाटीला थोडीशी जास्त, आणि 1 टोमॅटो। डाळ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। डाळ आणि भात आपण एकत्र नाही करणार, वेगवेगळं शिजवणार आहे। टोमॅटो कट करून त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहे। आणि आता डाळीमध्ये मिक्स करायचं आहे। टोमॅटो डाळीमध्ये घातल्याने खूप छान अशी चव येते डाळीची। लग्नातला वगैरे डाळ भात जसा लागतो तशीच अगदी तशीच चव येते या डाळीला आणि भाताला। कुकरला लावून द्यायचं आहे आणि 3 अशा शिट्ट्या काढून घ्यायच्या। डाळ शिजून झाली आहे आपली। आता डाळीसाठी आपण पाहू काय लागते। अगदी साधी डाळ करणार आहे। हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, 2-3 अशा हिरव्या मिरच्या आहे। लसणाच्या 5-6 पाकळ्या अशा ठेचून घेतल्या आहे। कोथिंबीर कापून ठेवली आहे। आता तडका देऊ डाळीला। अगदी कमी तेलातच करायची डाळ। तुम्ही ही डाळ जेवढी कमी तेल वापरणार तेवढी डाळ टेस्टी लागते। कढईमध्ये तेल घालून घ्यायचं। कढई तापल्यानंतर बघू शकता मी अर्धा चमचा इतकं तेल घातलेलं आहे। आता लसूण घालून हिरवी मिरची घालायची आहे आणि आता परतून घ्यायचं हिरवी मिरची, लसूण। त्यानंतर मोहरी घालायची, जिरे घालायचे। मोहरी फुटली की जिरे घालायचे। आणि आता कढीपत्ता, अगदी ताजा असा कढीपत्ता आहे। हळद घालायची, हिंग पावडर पण घालायची आहे। परतून घ्यायचे। आणि आता डाळ घालून घ्यायची त्यामध्ये शिजलेली। थोडीशी घट्टसर डाळ पाहिजे आहे। तुम्हाला आणखी पाणी ॲड करायचे असेल तर थोडे पाणी घातले तरी चालेल। आता मीठ घालायचं आणि उकळी येऊ द्यायची आहे चांगली डाळीला। खळखळून अशी उकळून घ्यायची। तोपर्यंत डाळ होईपर्यंत एकीकडे आपण भात लावून दिलेला आहे कुकरमध्ये। अर्धा चमचा इतकं तूप घालून घ्यायचं। डाळ शिजत असतानाच तूप घातलं तर खूप छान असे चव लागते। आणि काही मुलं तूप वगैरे खायला मागत नाही, तेव्हा आपण असं डाळीतच तूप टाकून द्यायचं। उकळी आल्यानंतर कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर घातल्यानंतर परत एक उकळी काढून घ्यायची। आणि आता आपली डाळ तयार झालेली आहे। तोपर्यंत भाताच्या पण शिट्ट्या झालेल्या आहे 2-3, म्हणजे भात पण तयार झालेला आहे।
तर आपली डाळ तयार आहे, भात पण तयार आहे. आणि डाळ भाताची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला पण एखाद्या वेळेस भाजी चपाती करायचा कंटाळा आला तर असा डाळ भात करा. आणि महत्त्वाचे म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा. मस्त असं डाळ भात करून पहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशीच एक नवीन तर म्हणताच येणार नाही पण झटपट होणारी आणि टेस्टी रेसिपी घेऊन येणार.